बघा हे टाकले आपण आतमध्ये पाला. बघा नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसानंतरला आपण व्लॉग शूट करतोय, कारण बऱ्याच जणांचे कॉल येत होते, मेसेज येत होते की बाबा चॅनल बंद केलीस की काय. तर असं काही नाही, चॅनल आपलं चालूच राहणार आहे. तर वेळ मिळत नव्हता, जो जसा वेळ मिळतो तसा आपण व्हिडिओ हा बनवत असतो. मी आता आलेलो आहे माझ्या कोकणातल्या गावी आणि खूप शांत वाटतंय वातावरण एकंदरीत. तर आता मी निघालो शेतावरती. आईने पावटा लावला शेतामध्ये, तर जाऊन पावटा काढायचा आपल्याला. पोपडीसुद्धा लावायची आपल्याला, ते तुम्हाला बघायला मिळणार आपल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू ठेवा. बघा इकडे आहे ना सुका पावटा आहे. चला येतोय, चला आपल्या कोकणात सुकून घालतात ते बघा. हा हो आका, हा काय आहे? उडीद. वा जेवलो बाकी बरं ना. येता जरा खालू शेतावरून. सुकवा नाही सगळा, घेतला काय पाहिजे ते. अक्का काय चाललंय? हो 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 बरं आहे, बरं आहे. माझ्या मामांच्या घरी आलोय. चिकन ठेवलंय फ्रीज मध्ये, केशीवरून आणला होता अगोदर. आला का? काय नको, काय नको, नको नको. हो जेवलो मी, हो जेवलो मी. बाकी काय फोन आला होता मग? कुठला फोन? नाही रेंज नाही शेतावरती जरा येता, जरा पोपटी लावून भट्टी लावून ना. आता काढता होतं, आई बोलली काढा म्हणून. हो चल येतो. हा काय कुलीत आहे का? काय आहे कुलीत? मावशी हो काय मग तयारी? हो चाललाय. पेंडी लागतील ना आपल्याला, ते पेंडी आहेत शेतावरती. सायंकाळी 4 वाजलेत. भारी वाटतं एकदम. ए टिको, ए काय रे? ए येडा येडा, कसा आहे तू? घरातून कोण आला ना पण त्याला असा हात देईल, मग आपण हात नेलेलो की मग झाला बघ. आता आहे ना इकडे आईने ना छोटीशी झोपडी बांधली बसण्यासाठी. बघा आपण लावलं होतं ना माडाचं झाड, ते बघा केवढं झालंय. इकडे चिकूचं झाड आहे. चिकू ए चिकू सगळे संपले वाटते सगळे. इकडे बघा निंबूची पण झाडं लावली होती ना, इकडे काय आणि हा इकडे, अशी 2 निंबूची पण झाडं लावली होती. आणि तिकडे बघायला तुम्ही बघताय ना तो सगळा परिसर, तर तिकडे आपण काजूची झाडं लावली होती. ते बघा आईने आहे ना आता पूर्ण एकदम साफ करून घेतली जागा तिथे. बघा ते तुम्हाला दाखवतो मी जाऊन, तिथं आपण बघूया किती झाडं केवढी मोठी झालीत ती. बघा काय काय आणलं आहे. आपण अंडी घेऊन आलो आहे, आपण अर्धा डझन. चिकन घेऊन आलो आहे, अर्धा किलो चिकन आहे.
आणि हे सगळं लागणारे जे साहित्य आहे जसं हे मीठ आहे, इकडे मसाला आहे आणि हे इकडे चिकन मसाला आहे आणि हा आपण मटका घेऊन आलो आहे केलशीवरून. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं ही सगळी पावट्याची लागवड. तर हे बघा पावटे झालेत, आईने काढलेत बहुतेक, म्हणजे ते शेवटचे उरलेत थोडे थोडे. हे बघा आहे ना, म्हणजे सुकलेत शेंगा पावट्याच्या. बघा सुकलेत शेंगा, ज्या ओल्या ओल्या आहेत ना त्या आपण काढणार आहोत. हा बघा इकडे बघा आई आल्या शेतामध्ये. इकडे घरटं आहे पक्ष्याचा, दिसलं का, पावट्याच्या शेंगांमध्येच. काय अंडी होती का? हो, आई आहे ना आता पावट्याच्या ओल्या शेंगा काढून घेते पोपटी लावण्यासाठी. हे बघा बऱ्याच जणांना माहीत नाही भांबोड्याचा पाला कसा असतो. हे बघा हा असं असतं भांबोड्याला. निखिल लागाव एकदा भांबोड्याचा पाला कसा असतो तो. हे बघा असं असतं. काढ सगळा जेवढे आहे तेवढे काढ. किती काढल्यात बघू. नाही थोडाच घेतो, मला जेवढं लागतील तेवढा घेतो, बाकी ठेवतो मग. हां बघा शेंगा पण धुवून घेतल्यात इकडे. हा इकडे पाला धुवून घेतो निखिल. काय थुकतच बघा हे टाकलंय आपण आतमध्ये पाला. बस 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 थोडा मसाला टाक. बस 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 इकडे कॉर्नर टाकू दे. बस 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 मीठ टाक आता ह्याच्यावरती आहे ना. मीठ टाकून घे वरती. घेऊन येतो तुला पण टेस्ट करायला. पूर्णपणे परत शेंगा टाकून घेतो वरती परत पुन्हा. अंडी टाकायची. हां ह्याच्यावरती मग अंडी टाक, नंतर पॅक कर म्हटलं, नंतर शेंगा टाकून. आलू टाकली ठेवतो येतो अंडी टाकतो आपण. शेवटला पुन्हा आपण शेंगा टाकून पॅक करणार आहोत. शेवटच्या शेंगा पण टाकते. मटका एकदम व्यवस्थित साईजचा भेटला पाहिजे ना. बघा सगळं आपण आतमध्ये सगळं जे आणलं होतं ना, अंडी चिकन सगळं टाकलं आतमध्ये मिक्स करून. आणि आता शेवटचा आपण पाला टाकूया आणि पॅक करून घेऊया. पाला पण आपल्याला स्वच्छ आपला धुवून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा पाला. पूर्ण आपण पॅक करून घेतलंय, म्हणजे आपल्याला जागा ठेवायची नाही आहे. हे बघा बस झालं एवढा. सगळं रेडी केलंय, पेन टाकून घेतलाय सगळं, पूर्ण पॅक केलंय एकदम. निखिल
तो त्या बाजूने गवत हा आहे ना, हा तो साईड लागेल तर पेटेल साईड इकडे. आता आहे ना आपली मस्तपैकी पोपटी रेडी होते. तिचं नाव काय? चिवू आली. माकडा इकडे ये, इकडे ये, बस खाली. आपण जे काजूची लागवड केली होती ना, ते काजू बघा, काजू झालेत बघा. दाखवतो तुम्हाला मी. आपले व्हिडिओ सुद्धा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. हे बघा मोहर आलाय, बिया सुद्धा झाल्यात. या बाजूला सुद्धा आहेत झाडं. असे घोडे येतात. ही सुरुवात आहे, म्हणजे आपला हा दुसरा वर्ष आहे ही लागवड केल्यानंतरचा. तरी सुद्धा बिया आल्यात. हे बघा है ना, ते घोडीने येतात. अजून सुद्धा वरती आहेत. आणि तिकडे ते कोकमचं झाड आहे, ते सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती. हे बघा इकडे पण झालेत बिया. म्हणजे अजून 1-2 वर्षामध्ये आहे ना होईल. मोहर सुद्धा आलाय व्यवस्थित. बघा आणि हे रानटी आहेत काजू. हे रानटी काजू आहेत, ते सुद्धा चांगले आलेत. हे असे पण वरपर्यंत अशी लागवड केली होती बघा. म्हणजे बहुतेक काजूना मोहर आलाय. कोकम अजून छोटे आहेत, आत्ताच सुरुवात होते. पावसाळ्यामध्ये ना पूर्ण झाडी होते. सगळी आईची मेहनत आहे, बाकी काही नाही. डेली यायची आणि डेली सगळं हे सापडून द्यायची. बघा आता पूर्ण सगळं मोकळं झालं सगळं जागा. आणि दिसायला पण छान वाटते जागा. केळी सुद्धा झाल्यात. आता आपण मटका उचलणार आहोत. बराच वेळ होता. बापरे, वाटलं होतं आता. शिजलाय ना. मसाला चिकनचा शिजलाय आतमध्ये मस्त. शेंगा सुद्धा ते शेंगा त्यामुळे खूप छान शिजले. मस्त टेस्टी आहे. मी मुंबईवरून गावी येणार होतो म्हणून आईने जी पावट्याची शेंगा ज्या होत्या त्या काढ्याच्या ठेवल्या होत्या. आणि मी दरवर्षी ट्राय करतो की तुम्हाला हे दाखवावं. जी आई जी पावट्याची शेती करते आणि नंतर शेंगा होतात आणि ती काढते सगळं, ते मला दाखवायची. म्हणजे मी 2 वर्ष मी ट्राय करत होतो पण ते तो एक जुळून नाही लागत. आता मी आईला बोललो की तू थांब, मी ते येणार आहे. आणि म्हणून ते आपल्या सगळ्याला बघायला मिळालं सगळं ते. आणि मेहनतीशिवाय काय नाही, खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये. तर चला मंडळी, आता मी निघतोय घरी. बराच वेळ होतो. आणि पोपटी सुद्धा आपण पहिल्यांदा ट्राय केलं आणि छान झाली. तुम्हाला सुद्धा बघायला मजा आली असणार. आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या गावाकडचे व्हिडिओ हे तुम्हाला बघता येतील. पुन्हा भेटू पण असत नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.